नमस्कार मैत्रिणींनो. मी आज भेंडी ग्रेव्ही मसाला अशी भाजी बनवणार आहे. रेस्टॉरंट मध्ये, हॉटेल मध्ये आपण जातो जेवायला, तिथं जशी भाजी ज्या चवीची असते त्या चवीची मी भाजी बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर भेंडी अशी चिरून घेतलेली मी. आजूबाजूचे टोक तोडले आणि असे एका भेंडीचे दोन दोन तीन तीन असे काप करून असं थोडस पोट चिरून घेतलंय. अशा पद्धतीने सगळी भेंडी चिरून घेतलेली. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला या भेंडीला आहे ना थोडस असं अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचं. बस एक अर्धा चमचा टाकायचं. नंतर थोडीशी चटणी टाकायची. कश्मीरी चटणी असेल तर ती टाकायची, नाही तर मग थोडीशी आपली रेग्युलर चटणीवाली टाकून द्यायची थोडी. नंतर त्याच्यामध्ये अजून मीठ टाकायचं थोडं. आणि असं कालून घ्यायचं तिला चांगलं. असं सगळीकडून चोळून घ्यायचं तिला. आणि अशी पॅनवर आहे ना तिला थोडीशी 60-70% अशी फ्राय, थोडीशी अशी फ्राय सारखी करून घ्यायची तिला. 60-70% शिजून जाते, मग ती वापली जाते. पॅनवर तेल टाकून द्यायचं. असे उलट पलट करत राहायचे तिला. थोडं मंद आच करून द्यायची. आणि असं बारीक बारीक आच मध्ये होऊ द्यायची तिला. मध्ये मध्ये तिला उलटी पलटी करत राहायची. मग ती चांगली अशी थोडीशी खरपूस होऊन जाते आणि शिजून पण जाते. भेंडी असं मध्ये चेक करून घ्यायची. काही कीड वगैरे खराब असेल तर फेकून द्यायची तिला. नंतर आता
इकडे कढई ठेवलेली मी, त्याच्यामध्ये आपण तेल टाकू आणि ग्रेव्ही बनवू आपण. 2 पळ्या तेल टाकते. तिला असे पलटत उलटत राहायची भेंडीला मध्ये मध्ये. नंतर तेल तापून गेलंय, थोडं जिरं टाकून द्यायचं, थोडी मोहरी टाकून द्यायची. नंतर कांदे, मिरच्या, ठेचलेले लसूण आहेत थोडे, आणि बाकीचे थोडे लसूण मी या प्युरी मध्ये पण टाकलेले आहेत. एक टोमॅटोची प्युरी आहे, बारीक करून घेतलेली मिक्सरने. दोन मिरच्या कापल्याय मी. जास्त तिखट नाही म्हणून मी 2 टाकलंय. तिखट असेल तर एकच मिरची टाकायची. कढीपत्ता पण टाकून द्यायचा, कारण आपल्याला चटणी पण टाकायची ना, त्याच्यामुळे एक मिरची पण टाकली तरी चालेल. थोडस हिंग टाकायचं राहिला, चिमूटभर हिंग टाकायचं, त्याच्याने फ्लेवर छान येतो भाजीला. ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे कांदे. थोडे ब्राऊन झाले कांदे आता. हो, येत आहे. त्यानंतर थोडस मीठ टाकून द्यायचं याच्यात. चटणी टाकून द्यायची अर्धा चमचा, अर्ध्याला बी कमी टाकून द्यायची. नंतर हळद टाकायची, अर्ध्याला थोडी कमी टाकायची, एवढी. तळून घ्यायचं. नंतर हे टोमॅटोचं टाकून द्यायचं. यात थोडस 1 चमचा धने जिरे कूट टाकायचं. असं भाजून ठेवलेलं आहे मी, ते आधी भाजून घेतले आणि मग मिक्सरने बारीक दळून घेतलेलं आहे. आणि हा मसाला टाकून द्यायचा. मी हा मसाला वापरलाय आज, सुहाना मसाला आहे, आणि थोडस मॅगी मसाला पण आहे, अर्धा चमचा टाकलाय मी. अर्धा, हा मॅगी मसाला थोडा अर्ध्याला कमीच आहे. मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही, कमी जास्त.
त्याच्यात थोडस पाणी टाकायचं. याला थोडस मंद आचेवर झाकण ठेवून 2-1 मिनिटं होऊ द्यायचं, तेल सुटेस्तोवर. तोपर्यंत हे आपण चाळून घेऊ. दोघं बाजूने क्रिस्पी होऊन गेलेली. आता ते बेसन पीठ टाकल्याने छान झालेली, ती मस्त क्रिस्पी झालेली आहे, खरपूस झालेली आहे आणि 60% शिजून गेलेली ती. अजून थोडीशी होऊ द्यायची. बघू शकता मैत्रिणींना तुम्ही, छान तळला गेलाय मसाला ग्रेव्हीचा. तर त्यात पाणी टाकायचं, गरम केलेलं पाणी टाकायचं. पाणी उकळलं का त्याच्यात भेंडी सोडून द्यायची. त्याच्यावर आता मंद आच करून द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. मीठ थोडस लागेल त्याला, मीठ टाकायचं बाकी थोडं. आता गॅस बंद करून द्यायचं आणि 2-3 मिनिटं याला भेंडी मऊ होस्तोवर शिजू द्यायची भेंडी. कोथिंबीर पण टाकून द्यायची.
एक चमचा शेंगदाणा कूट टाकून द्यायचं त्याच्यात. अजून कच्ची ती. यात थोडं एक चमचा दही टाकून द्यायचं. थोडे अजून 1 मिनिट होऊ द्यायचे आता. तर पाहू शकता मैत्रिणींनो, भेंडी मसाला ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. शिजून गेली भेंडी पण छान, आणि असं चिकट पण नाहीये ती भेंडी. फार पण असं चिकट दिसत नाहीये. ग्रेव्ही पण अशी घट्ट झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कांदे थोडे बारीकच चिरायचे, एकदम बारीक चिरायचे कांदे. तर आपली भेंडी मसाला ग्रेव्ही तयार आहे हॉटेल सारखी. खाऊन बघा, करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवीन रेसिपी सोबत भेटूया आपण. बाय. थँक यू.